नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त चटकदार, चविष्ट, चमचमीत आणि स्वादिष्ट, खमंग रुचकर ढाब्यासारखी लसूणी मेथी कशी करायची ते बघतोय। आणि चवही याला सेम ढाब्यासारखी येते। घरातील उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आपण ही लसूणी मेथी करायला घेणार आहोत। आणि तुम्ही बघू शकता तरी, टेक्स्चर, रंग आणि थिकनेस, तोंडाला पाणी सुटेल अशी छान चमचमीत तर्रीबाज खूप साऱ्या प्रमाणात असा लसूणचा तडका, आहा क्या बात आहे। खायची वेगळीच मजा येते। तर तुम्हाला ही रेसिपी शिकायची असेल तर मग व्हिडिओ संपूर्ण बघायचा, अजिबात कुठेही स्किप करून बघू नका। चला तर मग आपण पटकन ही रेसिपी बनवायला सुरुवात करूया। पण तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग मस्त अशी लाजवाब, तर्रीबाज, चमचमीत, खमंग रुचकर लसूणी मेथी बनवायला लगेच सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण पटकन साहित्य बघून घेऊया। तर इथे 3 चमचे शेंगदाणे घेतले, चवीनुसार मीठ लागेल, 2 चमचे पांढरे तीळ घेतले, 2 चमचे डाळवा आहे, फुटाण्याची डाळ असते ती घेतली, 1 चमचा जिरे, 7 ते 8 लसूण पाकळ्या त्या अशा बारीक कट करून घेतल्या, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धनेपूड आहे, 1 चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद लागेल। इथे मी अर्धी जुडी मेथीची घेतली आहे। सर्वप्रथम ती निवडून घेतली, नंतर 2 वेळा धुवून घेतली आणि मग अशी बारीक चिरून घेतली। यातील संपूर्ण पाणी मी निथळून घेतलं आणि एका बाउलमध्ये ही मेथीची भाजी काढून घेतली आहे। तर इथं 2 मोठ्या आकारामध्ये बारीक चिरलेले कांदे आहे आणि 1 मोठ्या आकारामध्ये बारीक कट करून घेतलेला टोमॅटो आहे। तर तडका देण्यासाठी आपल्याला इथं मी लसूण पाकळ्या घेतल्या काही आणि 2 सुक्या मिरच्या लागतील आणि थोडंसं लाल तिखट सुद्धा लागेल। तर इथं तवा गरम करण्यासाठी ठेवला मी। तर यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आणि शेंगदाणे हलकेसे हे भाजून घ्यायचे आहे। बघा इथे शेंगदाणे हलकेसे भाजत आले आहे। आता यामध्ये आपल्याला तीळ सुद्धा घालून घ्यायचे आहे। तीळ पण या शेंगदाण्यासोबत व्यवस्थित असे भाजून घेऊया। बघा इथं मी गॅस बंद केला आहे, तवा गरम आहे आणि हे तव्यावरती तीळ छान असेच भाजून घ्यायचे। बघा छान तडतडायचा आवाज आला। आता लगेच आपण याला काढून घेऊया। इथं मी डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात हे मिश्रण काढून घेतलं। आता यामध्ये आपल्याला डाळवं घालायचं आणि हे मिश्रण हलकसं थंड झाल्यावर याचं आपल्याला छान असं सरसरीत वाटण करून घ्यायचं आहे। यामध्ये 1-2 चमचा पाणी घालायचं आणि छान अशी पेस्ट करून घ्यायची। गॅसवर कढई ठेवली आहे, यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं। तेल हलकसं गरम झालं की यामध्ये जिरं घालायचं। जिरं छान फुलायला हवं। बघा मस्त असं जिरं फुलायला सुरुवात झाली आहे। आता आपल्याला लसूण सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आणि छान हे 2 मिनिटासाठी लसूण आणि जिरं व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं। ढाब्यासारखी लसूणी मेथी बनवत आहे तर लसूण घालायला कंजूसी अजिबात करायची नाही। बघा मस्त असा खमंग लसूण फ्राय झाला आहे। गॅस एकदम मंद आचेवरच आहे। आता आपल्याला हे मेथी यामध्ये घालून घ्यायची, यावर थोडं मीठ घालून घ्यायचं आणि 5 मिनिटासाठी व्यवस्थित हे परतून घ्यायचे आणि हलकीचे शिजून देखील घ्यायचे आहे। बघा इथे 5 मिनिटं मी ही मेथी छान परतून घेतली आणि बघा हलक्या प्रमाणात शिजली देखील आहे। आता गॅस करूया बंद। आता ही मेथी आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। आता त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं। यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा छान हा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा। बघा कांद्याला व्यवस्थित असा सोनेरी रंग आला आहे। आता यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचं आणि टोमॅटो लवकर शिजावा म्हणून चवीनुसार मीठ घालायचं। तर इथं मीठ बेतानच घालायचं, आपण मेथीची भाजीमध्ये सुद्धा मीठ घातलं आहे म्हणून थोडं मीठ कमी घालायचं। आता टोमॅटो हा एकदम असा मऊ शिजून घ्यायचा आहे। बघा इथे टोमॅटो सुद्धा एकदम असा मऊ शिजला आणि बघा त्याचबरोबर इथं मिक्सरला शेंगदाणे, तीळ आणि डाळवं हे मी वाटून घेतलं। बघा एकदम अशी याची बारीक पेस्ट केली आहे। छान सरसरीत याचं असं वाटण करून घ्यायचं। आता हे या कांदा टोमॅटोमध्ये घालून घ्यायचं आणि मस्त हे वाटण कांदा टोमॅटोसोबत तेलामध्ये 2 ते 3 मिनिटासाठी चांगलं असं परतून घ्यायचं आहे।
बघा इथे मी 2 ते 3 मिनिटासाठी व्यवस्थित हे वाटण परतून घेतलं, जेणेकरून यातील कच्चा स्मेल जाईल इतपतच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. बघा आता यामध्ये लाल तिखट घालायचं, धनेपूड, हळद, गरम मसाला. बघा यामध्ये मी थोडं पाणी घालून घेते, जेणेकरून मसाला हा बुडाशी लागणार नाही, म्हणून मी मिक्सरचं भांडं धुवून थोडं पाणी घालते. बघा आता आपल्याला 3 ते 4 मिनिटासाठी हा मसाला हलकासा शिजून घ्यायचा आहे. बघा इथे हलकासा हा मसाला मी शिजून घेतला आहे. आता यामध्ये थोडं पाणी घालून घेते. लसूणी मेथी जी असते एकदम अशी सरसरीत नसते. बघा इथे मी जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त घटसुद्धा नाही, मध्यम प्रमाणे पाणी घालून घेतलं. फार तर याच्यात 3 ते 4 चमचे इतकं पाणी घालून घेतलं आहे. आता याला आपल्याला 4 ते 5 मिनिटासाठी छान ही ग्रेव्ही शिजून घ्यायची आहे. बघा इथं 5 मिनटं ही ग्रेव्ही छान मी शिजून घेतली आहे. आता यामध्ये आपल्याला ज्या आधी आपण शिजवून घेतली होती मेथी ती घालून घ्यायची आहे. आता इथे बघा एकाच मोठ्या चमचामध्ये मी 2 चमचे तेल घालून घेतलं. आता हे तेल मी छान कडकडीत गरम करून घेते. बघा इथे मी तेल असं कडकडीत गरम करून घेतलं. आता आपल्याला तडका देण्यासाठी यामध्ये लसूण घालायचं आहे. बघा इथं 10 ते 12 लसूण पाकळ्या आहे, ह्या मी या तेलामध्ये घालून घेतल्या. आणखी हे तेल मी हलकंसं गरम करून घेते, जेणेकरून लसूण मस्त असा खमंग होईल. बघा मस्त असा लसूण छान खमंग झाला आहे. आता यामध्ये आपल्याला 2 सुक्या मिरच्या घालायच्या आहे, त्यासोबत थोडंसं लाल तिखट. जो आपण हा तडका दिला हा तडका या भाजीमध्ये घालून घ्यायचा आहे. आणि बघा काय बात आहे, मस्त असा तडका आपण या भाजीमध्ये घालून घेतला. आता आपल्याला गॅस करायचा बंद आणि तुम्ही बघू शकता मस्त सुगंध अफलातून येतोय आणि जबरदस्त इथं ढाब्यासारखी लसूणी मेथी बनून तयार आहे. बघा काय कमाल दिसते. आहा क्या बात आहे. सुगंध तर सांगूच नका, अफलातून येतोय आणि याची चवसुद्धा ढाब्यासारखीच येते. तर लसूण मेथी खायची असेल तर चमचमीत आणि मस्त स्वादिष्ट घरीच आपण एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकतो. चवीला अप्रतिम लागते. यासोबत चपाती, भाकरी, भात काहीसुद्धा खाऊ शकता. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हीसुद्धा एकदा ही रेसिपी नक्की करून बघा. खूप सोपी पद्धत आहे, तुम्हालाही नक्की जमेल आणि घरच्याच मोजक्या साहित्यामध्ये बनवून तयार होते. तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने काही मी छान छान रेसिपी अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.